नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माटाची भाजी तोडण्यासाठी। तुम्हाला दाखवते माटाची भाजी कशी आपण तोडतो ते। पावसाळ्यामध्ये माटाची भाजी खूपच छान लागते। तिला एक वेगळीच चव असते, जशी काय उन्हाळ्यामध्ये आपण खातो त्यापेक्षा जास्त चव तिला पावसाळ्यामध्ये असते। आपण आज मस्त माटाची भाजी करणार आहोत। माटाची भाजीचा फोटो काढायला लावलं। आपल्याकडे असे लाल देठ पण आहेत आणि माटाची भाजी पण आहे। हे असे आहेत ते लाल देठ आहेत। आणि माटाच्या भाजी जवळच या आपल्या तुळशी निघालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती तुळशी आहे। पावसाळा आला आणि त्या ह्या तुळशी वृंदावनामध्ये पण एवढ्या निघालेल्या आहेत। ही माटाची भाजी आपण तोडतोय ते आता। आपण एवढी माटाची भाजी तोडलेली आहे आणि हा लाल देठ आहे। याची देठाची भाजी आपण नंतर करतोय। आपल्या माटाच्या भाजीमध्ये आपण देठाची पण पानं तोडून घेणार आहे। देठ जेव्हा वजतात तेव्हा त्यांची देठ वजल्यावर ते तोडून आणि उमवतो त्यांना आपण, आणि नंतर त्याची सुकी भाजी बनवतो। खूप छान लागते त्याच्यामध्ये। देठाचे आपण कवळी पानं आणि कवळे बोक घेतलेले आहेत। किडलेली पानं अजिबात घ्यायची नाही। आता माटाची भाजी धुवून आपण कापून घेऊयात। ती एकदम बारीक चिरून घेऊ। पण माटाची भाजी अशी धुवून घेतलेली आहे आणि इकडे लसूण बारीक केलेला आहे। इथे मिरची कापून घेतलेली आहे आणि हा कांदा आहे। आणि गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता कांदा, मिरची आणि लसूण टाकून त्याचं तेलामध्ये आपण चमच्याने परतून घेऊयात। कांदा आपण परतून घेऊया, जेणेकरून तो सगळ्या साईडला एकदम आपला कांदा आता छान झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण माटाची भाजी टाकून घेऊया आणि ती लगेच परतून घेऊया आणि गॅस थोडा स्लो करून घेऊया, म्हणजे कांदा करपणार नाही। आणि माटाची भाजी ही आपली वाफेवरच शिजून निघते, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही। ती फक्त वाफेवरच चांगली होते। सगळी बाजून एकदम आपण छान अशी परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। छान अशी आपण परतून घेतलेली आहे आणि तिच्यावर आता आपण झाकण ठेवूया। वाफ निघून झाली का मग
शिजून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.